फिरता बोल काय माणूस आहे ना, इतका काही मला 15व्या मजल्यावर रबेदाचं काम करत नाही, तरी पण तुम्ही निराश होऊन जीव द्यायला निघालो. काय लहान होते माझ्या आयुष्याची, मी कशासाठी आयुष्य, मी कशासाठी जन्माला आलो, हा विचार एका क्षणात त्याच्यामध्ये येतो आणि विठ्ठल कामात परत फिरतात, पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागतात. आज हजारो कोटी रुपयाच्या जगभरात त्याचे कामच हॉटेल म्हणून चेन साखळी आहे. हजारो हॉटेल्स आहेत, शेकडो हॉटेल्स आहेत. आमच्या नाशिकला 2 हॉटेल्स आहेत कामत हॉटेल. मुंबईचं तुम्हाला उदाहरण दिलं, मुंबईला मोठं हॉटेल आहे की जिथं 6-6 महिने आधी खोली मिळवण्यासाठी बुकिंग करा. निर्धार त्याला प्रगल्भ होता. असे पुस्तक वाचले, असे पुस्तक. चंद्रशेखर नोबेल पारितोषिक विजेते ना चंद्रशेखर. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये शोध लावले त्यांनी, अमेरिकेत राहून नोबेल पारितोषिक मिळाले. तिथे कुठं राहतो माहिती आहे, अतिशय अडगळ वेडगळ अडचणीच्या जागेत राहतो की जिथं झाडतो म्हणलं तरी तिथं 8 दिवस कचरा पुरे, किडे हे काय. चंद्रशेखर कितीतरी वेळा खोलीत आजारी पडले, कारण आर्थिक परिस्थिती नाही ना. मला संशोधन इतकं अप्रतिम करायचं की मानव जातीला ते उपकारिक ठरलं पाहिजे. एकच घ्या, पैसा नाही तरी त्या आदमीच्या खोलीत राहिले. परंतु असं संशोधन शोध लावले त्यांनी, संशोधन केलं की तिच्यातून त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. हे पुस्तक याच्याकरता वाचायची की आम्हाला प्रेरणा मिळाली. तुम्ही सुरू कराल मग 2013चा तुमचा प्रोजेक्ट होईल की आम्हाला आमच्या कोर ग्रुपचा ॲक्टिव्ह मेंबर, सशक्त मेंबर व्हायचं आहे. पण कसा व्हायचं आहे, मार्गदर्शक आले, कीर्तिभाऊ आले, मॅडम आल्या, कळमकर काका आले, त्यांनी काहीतरी सांगितल्या, 2 पावलं आम्ही चाललो, पुन्हा स्तब्ध झालो, असं नाही. आम्ही आमच्यातून गुण ओळखले, त्या गुणांचा परिपोष करण्यासाठी आमची आता मनाची तयारी झालेली आहे आणि आम्ही आमचे रिसोर्सेस वापरणार, आम्ही आमचं काम करणार. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी वाचनाचा हा एकमेव उपक्रम करा. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की 6 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये तुमच्या मनात काहीतरी बदल झालेला आहे, आत्मविश्वास आलेला आहे, काहीतरी दृष्टी आहे. एकाच प्रश्नाकडे पाहण्याचे अनेक मार्ग असतात. योग्य मार्ग कोणता आहे ते ओळखण्याचं कसं तुमच्यामध्ये निर्माण होतंय याची अनुभूती तुम्हाला 6 महिन्यात येईल. उन्हाळ्याची सुट्टी नाही त्याची मी तुम्हाला विनंती करेन, खरं म्हणजे मला विनंती करण्याची काय गरज नाही, पण तुमच्या हिताची गोष्ट म्हणून तुम्हाला त्या शाळेतली जेवढी लायब्ररी आहे तेवढी लायब्ररी पूर्ण वाचून काढा, पुस्तकं घरी द्या. काय आहे तुम्ही विनंती करेन, काय खराब झाली तर झाली पुस्तकं, पण मुलांना द्या, वाचू द्या. मग दररोज एक पुस्तक वाचलंच पाहिजे, छोटं मोठं, त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. नुसतं वाचून चालत नाही. तुम्हाला त्या पुस्तकाचं काय पटलं, कोणते गुण आपल्यामध्ये यावे असं वाटलं, त्या माणसामध्ये, त्या व्यक्तिचरित्रामध्ये, त्या पुस्तकातला कोणता थीम आहे, कोणती मध्यवर्ती कल्पना आहे ती तुम्हाला जी वाढली, आणि मग तुम्ही मैत्रिणी एकत्र आल्या म्हणजे चर्चा करा. किंवा इथं असताना पुस्तक वाचले, तुम्ही एकमेकांशी चर्चा केलीच नाही. पुस्तकाशिवाय दुसरा गुरु खरा नाही. तुम्हाला या वाक्यावर मी 10 उदाहरणं गोष्टी सांगितली असतात, पण वेळ नसल्यामुळे मी आता गोष्टी सांगणार नाही. फक्त एकच वाक्य सांगेल, खरा मित्र जर कोणता असेल माणसाचा, विवेकानंदाला एकदा त्यांच्या गुरु प्रसन्न झाले आणि त्यांना विचारलं विवेकानंदानं की तुला काय पाहिजे, पुस्तकं पाहिजे का स्वर्ग पाहिजे? माझ्यासारखा आता तुम्हाला असं म्हटलं की स्वर्ग पाहिजे, की स्वर्गामध्ये सगळं सुख मिळेल ना. विवेकानंदानं उत्तर ते नाही दिलं. विवेकानंद म्हणाले की मला पुस्तकं द्या, पुस्तकं वाचून मी त्यातून स्वर्ग निर्माण करेन. इतकी पुस्तकाची ताकद आहे, ती ताकद तुमच्यामध्ये येऊ. मी अशी शुभेच्छा या वर्षीची पुढल्या वर्षी तुम्हाला देतो. प्रयत्न करणार, नुसतं तोंडी हो म्हणू नका. मग काय म्हणा, निर्धार केल्याचं एक गाणं माझ्यासोबत म्हणायचं का? मला बरोबर, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन, ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. कामयाब व्हायचं ना, आपण आता निर्धार केला, इतक्या गुंजनांसमोर केलेला, समोरचं जाऊ द्या, पण आपल्या मनाला साक्षी ठेवून केलेलं आहे. ते फार महत्त्वाचं. कोणासाठी करायचं नाही, आपल्यासाठी करायचं आहे. आपलं व्यक्तिमत्व मोठं होण्यासाठी करायचं आहे. मोठं झाल्यानंतर झाडासाठी करायला, उपयोगी पडण्यासाठी करायचं आहे. मग आम्हाला कामयाब व्हायचं आहे, आम्हाला यशस्वी व्हायचे. यशस्वी होण्याच्या आमच्यामध्ये काय पाहिजे? म्हणून ताकद येण्यासाठी आपण ईश्वराला प्रार्थना करू ना. कशी करतात प्रार्थना? प्रार्थना कशी करतात? ते ठीक आहे, प्रार्थना कशी करतो? मंदिरात गेल्या नुसते हात जोडतो का? मन केंद्रित करण्यासाठी डोळे मिळतो. आपल्या नाकावर दृष्टी ठेवली मनातल्या मनात, असं
आपल्या नागपूरचं डोकं आहे की नाही, मलाच नाही म्हणा डोळे मिटलेले, पण आमचं मन त्या नागपुरीवर सगळं आहे. आणि आमची प्रार्थना म्हणतोय, कोणती प्रार्थना म्हणतो,